केल्यानंतर त्यांना तिकीट मिळालेलं आहे ते सगळे आहेत काँग्रेसवालेच. मग त्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. मग काय भ्रष्टाचार मुक्त भारत केलेलं आहे? आणि तिघचे तिघ हे वंशवाद मधलेले आहेत. मग काय वंशवाद मुक्त भारत केलेलं आहे? मग कोणाला फसवते तुम्ही भाजपा म्हणून की आमचं भारत तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घ्याल? खरं तर बघितलं तर 50%हून जास्ती आज खासदार तर काँग्रेसमधलेच असतील, तिथूनच ते प्रधानमंत्री बनू शकतील. आज परिस्थिती ही चाललेली आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं. पण आज मला खात्री पटलेली आहे की लोक फसणार नाहीत आणि लोक खोटं बोलणाऱ्याला बळी पडणार नाहीत. इथून पुढे निघत असताना मला माहिती आहे की आपण सगळे शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहात, उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहात. वाजे साहेब तर आहेतच आणि पुन्हा एकदा मला वाटतं या मतदारसंघासाठी पुन्हा एकदा ते लढणार आहेत. तिकिटाचं मी नाहीये, ते उद्धव साहेब ठरवतात. पण माझी खात्री आहे की ते आहेत, आप्पा आहेत, आम्ही सगळेच मिळून हा आवाज पुन्हा एकदा विधानसभेत असेल, लोकसभेत फास्ट फूडचं राजकारण म्हणजे काय? आधा घंटा नाही तो फ्री. तसं आरोप लगावर भाजपा में आओ, आरोप लगावर वॉशिंग मशीन मध्ये जाओ. लोक आहेत ते महाराष्ट्राशी इमान राखून आहेत, पक्षाशी इमान राखून आहेत, मुद्द्यांशी इमान राखून आहेत. सोपं ना आजचं राजकारण. तुम्ही भाजपात जा, Z+ सिक्युरिटी घ्या, तुम्हाला काय आरामात झोपू शकतात, काही चिंतेची गरज नाही. हे सगळं बोलून झालेलं अनेक लोकांनी. पण आज आपल्याला प्रामाणिक लोकांसोबत उभी राहण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण लढत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. जे सरकारमध्ये बसलेले, जे खोके सरकारमध्ये बसलेले आहेत, हे गद्दार कोणी महाराष्ट्रासाठी लढणार नाहीयेत. हे कोणी तुमच्या आमच्यासाठी लढणार नाही. तो जे उद्धव साहेबांचे नाही झाले, ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं, ते तुमचे आमचे काय होणार आणि महाराष्ट्राचे काय होणार हा विचार करा. आणि म्हणून इथून जाताना मी तुम्हाला एकच सांगेन की आजपासून निर्धार करा की जो कोणी व्यक्ती इथून जिंकेल तो आपल्याशी इमान राखून असेल आणि महाराष्ट्राशी प्रामाणिक वागेल, महाराष्ट्रासाठी लढणार असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर प्रवेश सोहळा आहे. निखिल सोनवणे आणि ग्रामपंचायत सदस्य केरूभाऊ डावरे आणि नंदू काका डावरे यांचा सत्कार करावा. युवा सेना आणि युवती सेना यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा होणार आहे. युवा सेना आणि युवती सेना, शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी यांनी स्टेजवर यायचं आहे.